नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, एकादशी व्रताची सुरुवात कशी झाली आणि एकादशीची अद्भुत कथा याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित करण्यात आलेली आहे. एकादशीला श्रीहरी पूजा आणि व्रत केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, एकादशी ही स्वतः एक देवी आहे. या दिवशी सर्व नियमांचे पालन करून व्रत केले तर मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे. या एकादशी देवीचा जन्म कसा झाला आणि भगवान विष्णूंशी काय संबंध आहे, चला तर मग आज जाणून घेऊया. हिंदू धर्मात एकादशीला मोक्षदायिनी म्हटले जाते. दर महिन्याला 2 म्हणजे एका वर्षात 24 एकादशी असतात आणि अधिक महिना आला तर वर्षात 26 एकादशी येतात. या दिवशी एकादशी देवीला पूजा केली जाते, ज्यांना काही ठिकाणी ग्यारस माता म्हणूनही ओळखली जाते. ग्यारस म्हणजे महिन्याची 11वी तिथी एकादशी. या दिवशी व्रत किंवा पूजा केल्याने पापाचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. एकादशी म्हणजे फक्त उपवासाचा दिवस असे नाही, तर एकादशी देवीच्या उत्पत्तीची संबंधित एक अद्भुत पौराणिक कथा सांगितली जाते. या कथेचा संबंध भगवान विष्णू आणि राक्षस मूर यांच्याशी देखील आहे. चला तर मग अधिक माहिती आपण जाणून घेऊया. भगवान विष्णू आणि मूर राक्षसांचं युद्ध. कथेनुसार मूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता, ज्याने देवतांना पराभूत केले आणि स्वर्गावर राज्य करू लागला. सगळे देव मूर राक्षसाच्या अत्याचाराला त्रस्त झाले. अखेर इंद्रदेवांच्या नेतृत्वाखाली सगळे देवी देवता प्रथम शंभू महादेवाकडे गेले. तेव्हा शिवशंकरांनी त्यांना भगवान विष्णूंना शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवता वैकुंठात पोचली आणि भगवान विष्णूकडे संरक्षणासाठी प्रार्थना केली. भगवान विष्णूने देवतांना आश्वासन दिले आणि गरुडावर आरूढ होऊन मुराच्या राज्य चंद्रावती येथे पोचले. तेथे त्याने राक्षसाच्या विशाल सैन्याचा संहार केला. शेवटी मूर स्वतः युद्धासाठी पुढे आला. भगवान विष्णू आणि मूर यांच्यात भयंकर युद्ध झाले. असे सांगतात, हे युद्ध अनेक वर्षे सुरू होते. युद्धामुळे थकून भगवान विष्णू एका गुहेत विश्रांतीसाठी गेले. मूर त्यांचा पाठलाग करत त्या गुहेत पोचला आणि त्यांना झोपेत पाहून त्यांना मारण्याचा विचार करू लागला. मूर राक्षस भगवान विष्णूंवर आक्रमण करणार होता. त्याच वेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. ती अत्यंत शक्तिशाली तर होतीच, शिवाय तिच्या हातात अनेक शस्त्रे होती. त्या देवीने मूर राक्षसाला युद्धासाठी आव्हान दिले आणि काही क्षणातच त्या देवीने मुराचे सर्व अस्त्र शस्त्र नष्ट केली आणि अखेरीस त्याचा वध केला. जेव्हा भगवान विष्णू जागे झाले तेव्हा त्यांनी त्या दिव्य देवीला आपल्या समोर उभे केले आणि मूर मृत अवस्थेत पडलेला पाहिला. देवीने सांगितले की त्यांनीच त्या राक्षसाचा वध केला आहे. भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी देवीला वर मागण्यास सांगितले. देवीने प्रार्थना केली की जो कोणी या दिवशी व्रत करेल तो पापापासून मुक्त होईल आणि उपवास करणाऱ्यांना पुण्यासह मोक्ष प्राप्त होईल. भगवान विष्णूने देवीची प्रार्थना मान्य केली. ही देवी पक्षातील 11व्या तिथीला एकादशी प्रकट झाली आहे, म्हणून भगवान विष्णूंनी त्यांना एकादशी हे नाव दिले. अशा प्रकारे एकादशी व्रताची सुरुवात झाली. मान्यता अशी आहे की देवी एकादशी या स्वतः महालक्ष्मीचेच एक रूप आहेत. त्या भगवान विष्णूंची आंतरिक शक्ती असून अधर्माचा नाश करून भक्तांना मोक्ष प्रदान करतात. एकादशी व्रताला अधिक मासापासून आरंभ करू नये. गुरु शुक्राचा उदय आहे असे पाहून चैत्र, वैशाख, माघ किंवा मार्गशीर्ष या मासापासून आरंभ करावा. चातुर्मास एकादशी आषाढ शुल्क एकादशी पासून प्रारंभ करून शुल्क एकादशी समाप्त करावी. नेहमी श्रद्धा भक्तियुक्त राहून सदाचारपूर्वक व्रताचार करावा. व्रताच्या 3 दिवसात काशाचे भांडी, मसूर, चणे, असत्य, भाषण, शोक, मध, तेल, मैथुन, द्यूतक्रीडा आणि अति जलपान करू नये. व्रताच्या पहिल्या दिवशी दशमी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी असे एक वेळ हविष्यान्न, जव, गहू, मूग, सैंधव, काळी मिरची, साखर आणि गायीचे दूध सेवन करावे. दशमीच्या दिवशी रात्री एकादशी व्रताचे स्मरण करावे. एकादशीचे व्रत हे हिंदू धर्मात सर्वात पवित्र आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते, जे भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. प्रत्येक हिंदू महिन्याच्या शुल्क किंवा कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी असे म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने मनावर आणि इंद्रियावर ताबा मिळवणे सोपे जाते. विष्णू नामाचा जप केल्याने मनाला आंतरिक शांती मिळते.
15 दिवसातून एकदा उपवास केल्याने पोटातील सर्व अवयवांना विश्रांती मिळते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन संस्था अधिक कार्यक्षम होते. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून पंचमहाभूतातील पंचतत्वे आपल्या शरीरात कार्यरत असतात. या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असते. त्यामुळे चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करणे यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांनाही एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे एकादशी व्रताची सुरुवात झालेली आहे. अशी ही एकादशीची अद्भुत कथा आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.